नमस्कार. तुमचं स्वागत आहे फार्म सायन्स या यूट्यूब चॅनलवर. मित्रांनो, मका पिकात वरून सगळं हिरवं आणि छान दिसतं. पण पानांच्या पोंग्यामध्ये लपून बसलेली लष्करी अळी आतून पूर्ण पीक खाऊन टाकत असते. सुरुवातीला पानांवर छोटे छोटे छिद्र दिसतात. नंतर नवीन पानं कुरतडलेली दिसतात आणि मध्यभागी कचरा साठलेला दिसतो. हीच सुरुवात असते मोठ्या नुकसानीची. एकदा अळी या मध्यघडीत शिरली की साधा स्प्रे काम करत नाही. त्यामुळे योग्य वेळी योग्य कॉम्बिनेशन वापरणं खूप गरजेचे आहे. आज आपण असा एक जबरदस्त 4 in 1 स्प्रे पाहणार आहोत, जो अळीला थेट मारतो, लपलेली अळी बाहेर काढतो, अंडी नष्ट करतो आणि स्प्रेचा परिणाम 10 पट करतो. त्यामुळे हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. या स्प्रेमध्ये प्रति लिटर पाण्यासाठी आदामा बाराझाइड 1.5 मिली प्रति लिटर, क्लोरोपायरिफॉस 50% 1 मिली प्रति लिटर, नीम ऑइल 10,000 ppm 1 मिली प्रति लिटर आणि सिलिकॉन बेस स्टिकर 0.5 मिली प्रति लिटर वापरायचे. 1 एकरासाठी साधारण 150 ते 200 लिटर पाणी वापरावे. या मिश्रणातील बाराझाइड हे मुख्य अळी मारणारे औषध आहे. यामध्ये नोवाल्युरॉन 5.25% प्लस एमामेक्टिन बेन्झोएट 0.9% SC हे 2 प्रभावी घटक असतात. हे औषध अळीच्या शरीरात जाऊन तिच्या नर्व्ह सिस्टीमवर परिणाम करते, ज्यामुळे अळीला लकवा येतो आणि ती मरते. त्याचबरोबर हे औषध अळीची काट टाकण्याची प्रक्रिया म्हणजेच मॉल्टिंग थांबवते. त्यामुळे अळी पुढच्या अवस्थेत जाऊ शकत नाही आणि शेवटी मरते. म्हणजेच हे औषध जलद परिणाम आणि दीर्घकाळ नियंत्रण दोन्ही देते. क्लोरोपायरिफॉस या स्प्रेमध्ये खूप महत्त्वाची भूमिका बजावतो, कारण लष्करी अळी बहुतेक वेळा पानांच्या मध्यघडीत खोलवर लपून बसते. क्लोरोपायरिफॉसमुळे गॅससारखा परिणाम तयार होतो, जो त्या लपलेल्या भागात जाऊन अळीपर्यंत पोहोचतो. त्यामुळे बाहेर दिसणाऱ्या अळीसोबत आत लपलेली अळीसुद्धा नष्ट होते. नीम ऑइल म्हणजेच कडुनिंब तेल हा नैसर्गिक पण अत्यंत प्रभावी घटक आहे. तो अंडी नष्ट करतो आणि नवीन अळी येण्यापासून रोखतो. याशिवाय त्याचा रिपेलेंट इफेक्ट असल्यामुळे प्रौढ किडे पिकावर बसणं टाळतात. म्हणजेच पुढील अटॅक आधीच थांबवला जातो. सिलिकॉन बेस स्टिकर हा या संपूर्ण स्प्रेचा गेम चेंजर आहे. तो स्प्रे पानांवर समान पसरवतो, औषध पानांच्या मध्यघडीत खोलवर पोचवतो आणि पावसामुळे औषध वाहून जाण्यापासून वाचवतो. त्यामुळे प्रत्येक थेंब प्रभावीपणे काम करतो. आत्तापर्यंतची माहिती उपयोगी वाटली असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि अशाच उपयोगी माहितींसाठी चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका. हा स्प्रे 4ही दिशांनी काम करतो. अळी मारतो, लपलेली अळी नष्ट करतो, अंडी नष्ट करतो आणि स्प्रेचा परिणाम वाढवतो. त्यामुळे सध्याचा आणि भविष्यातील दोन्ही प्रादुर्भाव पूर्णपणे नियंत्रणात येतो. स्प्रे करताना एक महत्त्वाची गोष्ट लक्षात ठेवा. स्प्रे थेट पानांच्या मध्य पोंग्यात टार्गेट करा. सकाळी लवकर किंवा संध्याकाळी स्प्रे करणे जास्त फायदेशीर ठरते. पहिली लक्षणं दिसतात स्प्रे करा आणि गरज असल्यास 7 ते 10 दिवसांनी पुन्हा एकदा स्प्रे करा. हा स्प्रे फक्त मका पिकासाठीच नाही, तर मिरची, टोमॅटो, कापूस आणि इतर भाजीपाला पिकांमध्ये अळीवर्गीय किडींवर देखील खूप प्रभावी ठरतो. मित्रांनो, लष्करी अळीवर अर्धवट उपाय करून चालणार नाही. योग्य कॉम्बिनेशन, योग्य वेळ आणि योग्य पद्धत वापरली तरच 100% नियंत्रण मिळते. मित्रांनो, अळी नियंत्रण झालं, पण कमी पाण्यात जास्त उत्पादन कसं घ्यायचं? योग्य पाणी ताण दिला तर उत्पादन वाढू शकतं. यावरचा पूर्ण व्हिडिओ पाहण्यासाठी आत्ताच स्क्रीनवर दिसणाऱ्या व्हिडिओवर क्लिक करा.